नमस्कार मंडळी. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले छंद जोपासत नाही, म्हणजे कधी कधी तर विसरूनही जातो आपण आपले छंद काय आहेत ते. जेव्हा आपण थोडे 50च्या पुढे जातो तेव्हा थोडा वेळ मिळतो आणि मग आपण थोडं अध्यात्माकडे वळतो. मी छाया देशपांडे आपल्यासाठी थोडी पण महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे. तर खूप जणांना भजनाची आवड असते, कुणाला गाण्याची आवड असते, कुणाला वाचनाची आवड असते. तर मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं भजनाबद्दल सांगणार आहे. तर आपल्याला भजनी मंडळ तयार करायचं म्हणजे 7-8 जणींची गरज पडते. कमीत कमी 7-8 जणी असायला हव्यात की ज्यांना भजनाची आवड आहे. खूप ठिकाणी बायका किंवा पुरुष मंडळी भजन करतात, पण ते कशा प्रकारे करायचे हे त्यांना म्हणजे माहिती असते, पण सिस्टमॅटिक कसं होईल हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. तर आपण भजन कसे करावे, तर हे त्या व्हिडिओत मी तुम्हाला एक एक पॉइंट थोडक्यात सांगते. समजा आपण भजनाला सुरुवात केली, तर आपण आधी त्याचं नाव द्यायचं की भजनी मंडळ कोणतं आहे. म्हणजे त्या नावाने जे तुम्हाला सर्वानुमते जे आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नाव दिलं की आपण आधी गणपतीचं कोणत्याही कामाला सुरुवात करताना आपण गणपतीचंच भजन किंवा कुठलंही हे सुरुवात करतो. त्यामुळे वक्रतुंड महाकायापासून सुरुवात करतो आपण. त्यानंतर ब्रह्मानंदम परमसुखदम ह्यापासून करतो. त्यानंतर अभंग घेतो आपण, रूप पाहता लोचने किंवा अजून जो काही तुमच्या भजनात असेल तो. आणि भजन मग घ्यायचं असेल तर आपण पंचपदी म्हणतो. आता पंचपदीमध्ये एक तर 5 देवांची भजनं घ्या किंवा मग एका भजनामध्ये 5 देव आले पाहिजेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जसं की नवरात्र किंवा गणपती ह्याच्यामध्ये आपल्याला लोकांकडे बोलावलं जातं, तेव्हा आपण देवीचे गाणे म्हणतो, गणपतीचे म्हणतो. तेव्हा आपण पंचपदीमध्ये एकच पंचपदी म्हणायची. आणि इतर वेळी जेव्हा आपल्याला भजनाला बोलावतात लोक, तेव्हा आपण 5 देवाचे भजन म्हणून मग आपलं जे भजन आहेत ते म्हणायचे. आता भजन जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आधी टाळाची आवश्यकता असते. पण टाळ सगळ्यांनी सारखे वाजवणं आणि प्रॉपर पद्धतीने वाजवणं, म्हणजे जसं की धुमाळी आहे, दादरा आहे, केरवा आहे, तर हे टाळ येणं खूप आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही भजन म्हणता तेव्हा सगळ्यांचे टाळ सारखे आले पाहिजेत. तर ते टाळ शिकण्याची पण एक पद्धत आहे. तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि गणपतीची पण जेवढी भजनं आहेत, अभंग आहेत, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते. तुम्ही मला फॉलो करा. जर तुम्हाला हे ऐकायचे असतील, आवडत असतील किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पहा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.